छत्रपती शिवाजी महाराज ग्रुप आणि मी श्रीमान विजय जाधव सादर करतोय. नाही तरी पण त्यांनी म्हटल्यानुसार आपल्याला करायला आता हे प्रश्न असा होता मागील वर्षी तुम्ही काय शिकलात म्हणजे मी काय शिकलो किंवा माझा ग्रुप काय शिकला. ओके, तर माझा ग्रुप असा शिकला की ऍक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग कसं केलं पाहिजे किंवा ऍक्टिव्हिटी बेस्ड अध्यापन कसं असलं पाहिजे, म्हणजे कृतीयुक्त शिक्षण कसं दिलं गेलं पाहिजे यावर आमचा भर हे आम्ही मागच्या वर्षी शिकलो आणि ते आम्ही इम्प्लिमेंट केलं. त्याचबरोबर विद्यार्थ्यांचा अधिकाधिक सहभाग कसा वाढेल हे पण आपल्याला याच्यातून शिकायला मिळालं. जेणेकरून आपण ग्रुप तयार केलेले होते, वेगवेगळे लीडर्स तयार केले, तर त्याच्यातून आपल्याला कळलं की विद्यार्थ्यांचा सहभाग आणखी कसा वाढेल हे पण आम्ही शिकलो. क्रिएटिव्हिटी शिकलो. विद्यार्थ्यांना बॅचेस तयार करण्यापासूनच क्रिएटिव्हिटी आली. आपल्याला बॅचेस तयार करायला सांगितलेले होते. त्याचा उपयोग असा झाला की मला पण कळलं की मी कोणत्या प्रकारे बॅचेस बनवले गेले पाहिजे जेणेकरून ते अधिक चांगले होतील. तर विद्यार्थ्यांनी पण ते क्रिएटिव्हिटी केली. आणि ज्याप्रमाणे आता इथं व्हिडिओ आपले शिक्षकांचे विद्यार्थ्यांचे व्हिडिओ आले तसेच व्हिडिओ आपण पण तयार केले विद्यार्थ्यांचे आणि त्यांना पण त्याच्यातून प्रेरणा मिळाली. प्रत्येक विद्यार्थ्याला वाटायला लागलं की मला पण माझा पण व्हिडिओ आला पाहिजे. त्याच्यानंतर ग्राउंड रूल्स फॉलो केले गेले. त्याच्यानंतर न्यूज बुलेटिनमुळे असं झालं की विद्यार्थ्यांचं जाऊ द्या पण मला स्वतःला पेपर वाचायची सवय लागली. मला नव्हती, माझ्या ग्रुपमध्ये लोकांना कदाचित असेल पण मला पेपर वाचायची सवय नव्हती. पण न्यूज बुलेटिनमुळे मी स्वतः पेपर वाचायला लागलो. त्यानंतर क्रिएटिव्हिटी बोर्ड जो होता, क्रिएटिव्ह बोर्ड, त्याच्यात आता मॅडमने एक उदाहरण सांगितलं की त्यांनी त्यांच्या शाळेत एक प्रोग्राम राबवला. जर कोणाचा बर्थडे असेल तर फुल तयार करायचं त्याच्या नावाने आणि ते प्रेझेंट करायचं. ते त्या बोर्डवर राहील, त्या मुलाचा बर्थडे असेल त्या दिवशी तो बोर्डवर राहील. तर याच्याने काय झालं की अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग कसा करावा हे पण आम्हाला कळलं. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे की मी भरपूर प्रशिक्षण केलेले पण आहेत आणि मी स्वतः प्रशिक्षण दिलेले पण आहेत. पण बेसिक काय होतं की फॉलोअप नाही घेतलं जात. पण या प्रथम जे होतं यांनी काय केलं की ऑनलाईन प्रशिक्षण घेतले जेणेकरून फॉलोअप पण घेतला. म्हणजे जरी आपली इच्छा असेल नसेल, म्हणजे वैयक्तिक समजा माझा विषय केला तर मी सर्वांबद्दल बोलत नाही, जर माझी इच्छा असेल नसेल तरी पण काय झालं की नाही यार एक घंटा ते ऑनलाईन त्याच्यासमोर बसणंच आहे, चालू तरी करून ठेवू नये. म्हणजे विषय काय झाला, समथिंग इज ऑलवेज बेटर दॅन नथिंग. म्हणजे एकदा प्रशिक्षण काय व्हायचं की काहीच मिळायचं नाही, पण समथिंग इज ऑलवेज बेटर दॅन नथिंग मध्ये आपल्याला काही ना काहीतरी. थँक्यू.